बदलापूर शहरामध्ये पेट्रोलची टंचाई निर्माण झाली या अफवेनं मोठमोठ्या रांगा लागल्या। गेल्या 2 दिवसांपासून बदलापूर शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा लागल्या आणि त्याच्यामुळे 6 ते 7 तासांमध्ये संपणारं पेट्रोल अवघ्या काही तासांमध्ये संपलेलं आहे। सध्या मी बदलापूर शहरातील एका पेट्रोल पंपावर आहे। आपण पाहू शकतो की या पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलेलं आहे आणि जवळजवळ हे वाहन चालक आहेत ज्यांना आता पेट्रोल भरण्यासाठी ते आले होते, मात्र पेट्रोल संपल्याचं पाहता त्यांनी आता गाड्या वळवलेल्या आहेत। विशेष म्हणजे अफवा पसरल्यानंतर मोठमोठ्या रांगा या पेट्रोल पंपावर लागल्या आणि त्याच्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये पेट्रोल संपलेलं आहे। बदलापूर शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावरची हीच अवस्था आहे। एका अफवेनं गोंधळ उडाला आणि त्याच्यामुळे प्रशासनाच्या देखील नाकीनऊ आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो की कातर परिसरातलं हे पेट्रोल पंप आहे आणि उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे पेट्रोल येणार आहे। विशेष म्हणजे पेट्रोलच्या किमतीमध्ये हे खाजगी पेट्रोल पंप आहे आणि लिटर मागे जवळजवळ 5 रुपयांची वाढ झालेली आहे पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमतींमध्ये लिटर मागे 3 रुपयांनी वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे खाजगी पेट्रोल पंपावर साहजिकच वाढ झाल्यानंतर आता इतर पेट्रोल पंप आहेत त्याच्यामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवांसाठी म्हणजे त्यांच्या वाहनांसाठी जे पेट्रोल आहे त्याच्यासाठी शिल्लक असलेले पेट्रोल आहे, त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स असतील, इतर अत्यावश्यक सेवा असेल, अग्निशमन दल असेल, यांच्या गाड्यांसाठी पेट्रोल राखून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे बदलापूर शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावर सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि त्याच्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवरचे जे पेट्रोल आहे ते संपलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती केवळ अफवेमुळे निर्माण झाली आहे। मात्र बदलापूर शहरामध्ये किंवा राज्यामध्ये पेट्रोल असताना देखील वाहन चालक जे आहेत एका अफवेला बळी पडतात आणि त्याच्यामुळे मोठमोठ्या रांगा लावतात। जिथे अवघं काही 100-200 रुपयाचं पेट्रोल भरणारा वाहन चालक होता तो या अफवेमुळे आपली टाकी फुल करतो आहे आणि त्याच्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये हे पेट्रोल संपलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे पेट्रोल येणार आहे, म्हणजे जवळजवळ 24 तासानंतर हे पेट्रोल आता वाहन चालकांना या पेट्रोल पंपावरून भरायला मिळणार आहे। मात्र बदलापूर शहरामध्ये तशी परिस्थिती नाही आहे। बदलापूर शहरामध्ये पेट्रोल आहे, मात्र अफवेमुळं वाहन चालक मोठ्या प्रमाणात गर्दी करून पेट्रोल भरण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावत आहेत। त्याच्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका अशा प्रकारची विनंती प्रशासनाकडून केली जाते। त्याच्यामुळे वाहन चालकांनी देखील या सगळ्या परिस्थितीशी सामना करताना अफवा काय आहे आणि खरी परिस्थिती काय आहे त्याकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे। गणेश मंजवानंतर न्यूज 18 मराठी।